तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण ओरिओ मिल्कशेक बनवणार आहोत। हे बघा, हा ओरिओचा बिस्किटचा पुडा घेतलाय मी। हे दूध घेतलंय, साखर आणि याच्यामध्ये 6 बर्फाचे तुकडे आहेत, कारण की आपण 6 बिस्किटं घ्यायचे। तुम्हाला किती पाहिजे? 1 ग्लास भर होतं 6 बिस्किटाचं। आणि आईस्क्रीम घेतलंय। आईस्क्रीम अजून लागेल, मी एवढंच दाखवलंय कारण की ते पूर्ण मेल्ट होतंय ना म्हणून। आणि हे आपण चॉकलेट सिरप घेतलंय। चला आता आपण सुरुवात करूया। हे बघा, आता आपण 6 बिस्किटं टाकायची ओरिओची आणि मग साखर टाकायची आहे। साखर तुम्ही अंदाजे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल ना तेवढं, हे मी एवढं अर्धा चमचा टाकते। आणि दूध टाकायचंय। हे बघा, दूध मी तेवढं ठेवलंय, पूर्ण वाटी नाही घातली। आता आईस्क्रीम घालायचंय। ही रेसिपी माझी मुलगी करते। आता आपण तेवढं सगळं आईस्क्रीम घातलंय। तिला हे खूप आवडतं, ती रोज करते संध्याकाळची। आता बर्फ घालायचंय, 6 बर्फ घेतलेत। तर चॉकलेट सिरप घालायचंय, अंदाजे घालायचं ते। ती अंदाजे घालते, हे सगळं अंदाजे करते, पण तरी पण छान लागतं करते तेव्हा। आम्ही पितो थोडं। आता मिक्सर लावून घ्यायचे आपण। हे बघा, झालं आपला मिक्सर लावून। हे बघा, असं बारीक करते, बारीक करायचं असं। आणि हे बघा, आता हे ग्लास घेतलाय तिने, हे डेकोरेट करते आता। आता हे बघा केलंय ते सगळं टाकायचंय त्याच्यामध्ये, ग्लासमध्ये। हे बघा, पूर्ण 6 याचं ग्लासभर झालेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये डेअरी मिल्क सुद्धा किसून असं टाकली तरी खूप छान लागतं। ती पहिली डेअरी मिल्क पण घालायची त्याच्यामध्ये, आता नाही घालत कारण की आता ती तेवढंच, आता डेअरी मिल्क सध्या नाहीये, घालून घालून संपून झाली आहे। तर आता ती चॉकलेटच घालणार आहे, फक्त चॉकलेट सिरप घालणार आहे आणि आईस्क्रीम। आता ह्याच्यामध्ये आईस्क्रीम जाणार आहे। आईस्क्रीम पण बघा किती घालते। आता ह्याच्यामध्ये अर्धा ओरिओ बिस्किट किसून घालणार ती। हे बघा, आता किसणीवर किसून ती हे करते। हे बघा, तिने थोडंसंच घातलंय, जास्त नाही घातलंय। आता आता याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट सिरप घालणार आहे। हे पियाल्यानंतर हेवी होतं एकदम। हे बघा, बघायला किती छान वाटतंय। साधी आणि सोपी हे आहे, रेसिपी आहे। हे गरमीमध्ये तुम्ही संध्याकाळचं रोज करून पिया। माझ्या मुलीने ही रेसिपी केलेली तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।